नमस्कार, मी दृष्टी तुमचं सर्वांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये. आज इथे ही मस्त अशी मी खुसखुशीत अशी ही मटार कचोरी बनवलेली आहे. बनवायला अगदी सोपी आहे आणि अगदी जसं आपण बाहेर जशी कचोरी खातो ना, म्हणजे हलवाई स्टाईलमध्ये, तशीच आपण घरी बनवू शकतो. खूप छान अशी बनते आणि परफेक्ट अशी ही आपली कचोरी बनते. खायला खरंच खूप मस्त लागतं आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी ही झालेली आहे. आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे, आपण घरी बनवतो त्यामुळे खूप हेल्दी देखील आहे. ही तुम्ही म्हणजे पटकन अशी बनवू शकता. काहीही जास्त मेहनत न लागता घरातले जे साहित्य आहे त्याच साहित्यामध्ये आपली ही मटार कचोरी बनणार आहे. आणि स्पेशली ह्या सीझनमध्ये मटार अगदी फ्रेश असे भेटतात, त्यामुळे मटार कचोरी ही नक्की तुम्ही बनवा. इथे मी अर्धा किलो मटार घेतलेले आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी गरम करायचं आहे. पाणी गरम झालं ना की आपल्याला हे मटार घालून व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा साखर घालायची आहे आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे. हे सगळं घालून झाल्यानंतर ना साधारणतः आपल्याला हे जास्त वेळ उकळायची गरज नाही आणि फ्रेश मटार असल्यामुळे अगदी पटकन असे शिजतात. त्यामुळे फक्त 5 मिनटं हे उकळून घ्यायचे आहे. त्यानंतर हे सगळे गाळून घ्यायचं आहे. हे बघा अगदी 5 मिनटामध्ये परफेक्ट असं हे कुक झालेले आहे. त्यानंतर सगळे गाळून घ्यायचे आहे आणि मटार कचोरीसाठी आपल्याला इथे ना मसाला तयार करायचा. त्यासाठी थोडंसं आलं म्हणजे 1 इंचभर 7-8 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या. हिरव्या मिरच्या तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार घ्या. इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. अर्धा इथे काळी मिरी घ्यायची आहे. 1 चमचा धने घ्यायचे आहे. 1 चमचा इथे जिरं घालायचं आहे आणि 1 चमचा इथे मी बडीशोप घातलेली आहे. त्यानंतर आपल्याला हिरवी कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही कोथिंबीरचे दांडे म्हणजे जाडसर भाग आहे तो घेतला तरी चालेल. आणि मग काय जाडसर असं हे वाटून घ्यायचं आहे. पाणी न घालता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी जाडसर असं हे मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. त्यानंतर कढईमध्ये 1-2-3 चमचे तेल गरम करायचे आहे. त्यानंतर 2-3 चमचे आपल्याला इथे म्हणजे हिंग घालायचे आहे. आणि जे आपण मसाला वाटून घेतलेला आहे, हा कचोरीचा मसाला ना खूप मस्त असा लागतो. हा तुम्ही असाच देखील खाल्ला ना खरंच खूप छान लागतो. गरम तेल घालून घातलं तर त्याचा एवढाच मस्त असा सुगंध येतो ना, खूप छान येतो. त्यानंतर काय हे मसाला घालून आपल्याला तेलामध्ये 1-2 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. आणि इथपर्यंत रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मग आपण इथे जे वाटाणे बॉईल करून घेतलेले आहे ते घालायचे आहे. हे सगळं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी म्हणजे 1-2 मिनटासाठी हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मग हे स्मॅशरच्या सहाय्याने आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे. अगदी म्हणजे जास्त असं स्मॅश नाही, थोडंसं जाडसर असलं तरी काही प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित हे सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे मस्त असं स्मॅश झालेलं आहे. त्यानंतर 1 चमचाभर इथे मी आमचूर पावडर घातली. आमचूर पावडर घालून ना ह्याची टेस्ट खूप छान लागते. त्यानंतर चवीसाठी थोडीशी पिठी साखर घातली आहे म्हणजे साधारणतः 1 चमचा. आणि त्यानंतर मी अर्धा चमचा इथे मीठ घातले. ऑलरेडी आपण मटार बॉईल करताना मीठ घातलेलं आहे. आणि टेस्ट म्हणजे हे काजू आणि मनुका घालून ना टेस्ट खूप छान लागते. त्यामुळे नक्की हे घाला. नाही घातलं तरी काही हरकत नाही, स्किप केलं तरी चालेल, पण घालून खूपच मस्त लागते. त्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे. अगदी 1-2 मिनटासाठीच आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि हे जे मटार कचोरीची जी ही रेसिपी आहे ना ती तुम्ही नक्की बघा. नक्की पूर्ण रेसिपी बघून घरी देखील बनवा. खूप छान अशी ही बनते. अगदी खुसखुशीत अशी ही आपली मटार कचोरी बनते. त्यानंतर काय हे पूर्ण मिश्रण थंड झालं ना की आपल्याला ह्याचे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहे. जास्त म्हणजे तुम्हाला कचोरीची साईज मोठी छोटी पाहिजे त्यानुसार तुम्ही हे छोटे छोटे गोल आकाराचे असे छोटेसे बॉल बनवून घ्यायचे आहे. मग जेणेकरून तुम्ही जेवढी मोठी कचोरी घ्याल तेवढे तुम्ही छोटा मोठा आकार तुम्ही हे जे स्टफिंग आहे ते घेऊ शकतात. हे बघा मी हे मीडियम साईजचा बॉल तयार केलेला. अशाच पद्धतीने हे अर्धा किलो मटारमध्ये ना आरामात 10-15 कचोरे बनतात. त्यानंतर मी 1 मोठी वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित चाळून घ्यायचं. व्यवस्थित चाळलं ना की कशामध्ये लम्स वगैरे राहत नाही. व्यवस्थित हे चाळून घ्यायचे आहे. चाळून झाल्यानंतर आपल्याला ना ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला आहे ना त्याच वाटीने मी इथे 1/2 किलो बारीक रवा घ्यायचा आहे. बारीक रवा नसेल, जाडा असेल तर मिक्सरला तुम्ही अगदी थोडासा बारीक करून घेऊ शकता. इथे 1/2 वाटी मी इथे
रवा घेतलेला आहे, चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे, 1 चमचा मी इथे जिरं घातलेलं आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी खुसखुशीत होण्यासाठी, हे मात्र लक्षात ठेवा, खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला इथे गरम तेल घालायचं आहे. 2-3 चमचे तेल इथे घालायचे आणि अगदी गरम गरम असतानाच हे तेल आपल्या पिठामध्ये घालायचं आहे आणि मग आपल्याला काय हे सुक्कच पहिली मळून घ्यायचे आहे. व्यवस्थित असं मळायचं आहे आणि हा प्रोसेस तुम्ही म्हणजे नक्की फॉलो करा, कारण माहिती आहे ह्याच प्रोसेसने आपलं जे कचोरी आहे ना तर अगदी अशी खुसखुशीत बनते. जे आपण बोलतो ना मोहन लावायचं आहे तसं करायचं आपल्याला. इथे व्यवस्थित हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे बघा असं आपला पीठ जे आहे ना ते हाताने मळलं ना की असं घट्ट झालेलं पाहिजे, जेणेकरून हे व्यवस्थित असं पीठ मळलं जातं आणि आपले जे कचोरे आहे ना ते छान अशा खुसखुशीत आणि अगदी क्रिस्पी अशा बनतात. हे बघा व्यवस्थित असं हे करा. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला पाण्याने मळून घ्यायचं आहे. पाणी देखील आपल्याला अगदी थोडं थोडं घालत हे मळून घ्यायचं आहे, एकदम पाणी घालून मळायचं नाही. व्यवस्थित असं पीठ मळायचं आहे आणि मेन म्हणजे कसं पीठ एकदम घट्ट देखील नाही मळायचं आहे किंवा अगदी पातळ असं नाही मळायचं आहे. जे पीठ आहे ना आपल्याला परफेक्ट असं मळायचं आहे, म्हणजे कसं आपले जे कचोरे आहे ते छान अशा खुसखुशीत होतात. आणि हे बघा पीठ व्यवस्थित मळून झालं ना की मग थोडंसं तेल लावायचं आहे हाताला आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ ना व्यवस्थित मळलं जातं आणि व्यवस्थित भिजलं जातं. हे बघा थोडंसं पीठ मळताना इथे थोडंसं हाताला जोर देऊन मळावं लागतं, जेणेकरून अगदी सॉफ्ट असं हे पीठ मळून होतं. हलक्या हाताने असं जर मळलं ना तर ते व्यवस्थित पीठ मळलं नाही जात. अगदी म्हणजे थोडंसं जोर देऊन आपल्याला हे पीठ मळायचं आहे, कारण हे पातळ देखील नाही मळायचं आणि घट्ट देखील नाही, मीडियम असं आपल्याला तुम्ही बघू शकता छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. शेवटी मग थोडंसं तेल लावून आपल्याला ना हे पीठ थोडंसं रेस्टसाठी म्हणजे ॲटलिस्ट एक अर्धा तास तरी ठेवून द्यायचं आहे साईडला, जेणेकरून आपल्या कचोऱ्या आहे अगदी खुसखुशीत अशा होतात पीठ व्यवस्थित भिजल्याने. आणि मग का आपल्याला हे व्यवस्थित पीठ भिजल्यानंतर अर्ध्या तासानंतर आपल्याला ॲटलिस्ट अर्धा तास ठेवायचं आहे किंवा 10-15 मिनटं ठेवली तरी चालेल, पण अर्धा तास ठेवलं ना तर पीठ मस्त असं भिजून येतं. त्यानंतर काय जेवढ्या आकाराची तुम्हाला कचोरी पाहिजे म्हणजे छोटी मोठी त्यानुसार आपल्याला हा पिठाचा गोळा करायचा आहे. आणि जसं आपण मोदकचं जे पाळी बनवतो म्हणजे स्टफिंग करण्यासाठी, तशाच पद्धतीने आपल्याला ही गोल वाटी अशी तयार करायची आहे. गोल वाटी तयार करत जसं आपण पुऱ्याची साईज आहे ना तशी करून घ्यायची आहे. मग जे आपण इथे कचोरीचा जे मसाला म्हणजे मटारचा कचोरी जे आपण बनवणार आहे त्याचा मसाला घालून आपल्याला इथे कचोरी बंद करून घ्यायची. बंद करण्यात पण व्यवस्थित हे चारही बाजूने मंद झालेली पाहिजे. जर कुठल्याही बाजूने ओपन असेल तर ही तेलामध्ये घातल्यावर लगेच फुटणार आणि सगळा मसाला म्हणजे सगळी स्टफिंग ह्याच्यामधली बाहेर येणार. त्यामुळे व्यवस्थित हे बघा घट्ट दाबत दाबत हलक्या हाताने दाबायचं आहे. हलक्या हाताने दाबत आपल्याला ही कचोरी तयार करावी. बघू शकता मी मीडियम साईजमध्ये इथे कचोऱ्या बनवलेल्या आहे. तुम्हाला जर अगदी मोठ्या पाहिजे तर तुम्ही साईजनुसार तुम्ही जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. अशाच पद्धतीने बाकीच्या पण बनवून घेतलेलं आहे. तेल मात्र इथे मी जास्त गरम नाही केलेलं, हलकंसं गरम करायचं म्हणजे मीडियम तेल गरम करायचं आहे आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये कचोरी घालायची आहे. हाय फ्लेमवर ही बिलकुल फ्राय नाही करायची, अगदी स्लो फ्लेमवर ही आपल्याला कचोरी फ्राय करायची आहे. कचोरी मेन म्हणजे का ना फ्राय करताना आणि त्याचं जे आपण कणिक म्हणजे पीठ जे मळतो ना तो प्रोसेस जर परफेक्ट झाला ना तर तुमची देखील कचोरी अगदी खुसखुशीत अशी होईल. जसं आपण मार्केटमध्ये किंवा हलवाई स्टाईलमध्ये जे आपण बोलतो ना तशी जर तुम्हाला पाहिजे तर नक्की हा प्रोसेस फॉलो करा. आणि हे बघा किती छान अशी आपली कचोरी फुगलेली आहे, छान अशी मस्त टम्म फुगलेली आहे. खायला खरंच खूप मस्त लागते. आणि जर तुम्हाला ही मटार कचोरीची रेसिपी आवडली असेल ना तर नक्की तुम्ही देखील घरी बनवा. खरंच खूप छान लागते आणि बनवायला पण अगदी सोपी आहे, तुम्ही बघितलीच आहे. त्यानंतर काय सर्व करताना थोडीशी ग्रीन चटणीमध्ये काय आलं लसूण मिरची आणि पुदिना घालू शकता किंवा कोथिंबीर घालून ही आपल्याला ग्राइंड करायची थोडंसं मीठ घालून. मस्त अशी ही ग्रीन चटणी, त्याचसोबत वरून थोडंसं दही घातलेलं आहे. दही ते जास्त आंबट नाही घ्यायचं आहे, त्यामुळे कचोरीची जे टेस्ट आहे पूर्ण अशी बिघडून जाते. मग वरतून थोडासा बारीक शेव घालायचा आहे
आणि तुम्हाला पाहिजे तर गोड चटणी पण घालू शकता, पण इथे मला जास्त गोड नको होती कचोरी, तिखट खायला खूप मस्त लागते, त्यामुळे मी गोड चटणी नाही घातली. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल मटर कचोरीची, तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हो, आणि रेसिपी आवडली तर तुम्ही देखील बनवा. थँक्यू.